या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगांना चालना देणाऱ्या प्रियांका रणजित कोळी यांचा जीवनपट उलगडणार आहोत। चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात। नमस्कार मॅडम। नमस्कार। आज तुम्ही या स्पीड न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर आलात, त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत। आता तुम्ही वेगवेगळ्या उद्योगांना स्वतः चालना देता, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला, काय सांगाल? प्रवासाच्या वाटचाली चालू असताना भरपूर संकटे, भरपूर अडथळे येत गेली। माझं म्हणजे महालक्ष्मी ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल ऑइल फिल्ट्रेशनचा माझा प्लॅन्ट आहे। तो भरपूर मी कष्ट म्हणजे करून मी प्राप्त केलेला आहे। माझ्या पतींना भरपूर सपोर्ट केलेला आहे। आता तुम्ही वेगवेगळे उद्योग चालवतात, तर तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं, काय सांगाल? माझं दैनंदिन जीवन सकाळी लवकर 5 वाजता टायमिंग मी उठत असते। सकाळी लवकर उठल्यानंतर घरी स्वयंपाक वगैरे करून 10 वाजता म्हणजे मुलांना वगैरे सोडून मी परत घरी आल्यानंतर मी महालक्ष्मी अगरबत्ती फॅक्टरी आहे, कारखाना आहे, तिथं मी एक डेली 2 ते 3 तास करत असते। आणि 2 महिलांना मी त्यातून महिला बचत गटातून 2 महिलांना घेऊन परत त्या महिलांना शिकवून परत त्यांना ते रुटीन देते मी। नंतरच्या परतच्या वेळेला महालक्ष्मी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन तिथंच आहे माझं प्लॅन्ट, त्यामुळं मी ते करत असते। ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशनचं काम, परत 4 ते 5 वाजेपर्यंत मी ते करत असते। 5च्या पुढे मी क्लासेस वगैरे घेते। क्लास घेतल्यानंतर मी परत रुटीन माझं घरी आणि स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर परत महालक्ष्मी इंजिनियरचे बिल वगैरे करत असते। ऑन साईट पण असतं आणि जॉब फिल्ट्रेशन आणि रिपेअरिंगला दोन्हीही येतात, त्यामुळे फॅक्टरीमध्ये पण असतं आणि ऑन साईट पण असतं। तर महालक्ष्मी इंजिनियर्स मध्ये तुम्ही स्वतः काम करता? हो। तर त्याची संधी तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? महालक्ष्मी इंजिनियर्स मध्ये मला काम करण्याची संधी माझ्या पतीमुळे मिळाली। माझे पती इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत। इलेक्ट्रिकल इंजिनियर असताना ते जॉब करत होते बाहेर, फक्त त्यांना सपोर्ट कुणाचा नव्हती, साथ कुणाची नव्हती। आणि त्यांचे पप्पा वारल्यानंतर ते पण MSCBतच होते, क्लास 1 अधिकारी करत होते, त्यामुळं त्यांना पण थोडी माहिती होती, ह्यांना पण थोडी माहिती होती। माहिती होत ते इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदी कोल्हापूरमध्ये काम करत होते। त्यांना 10 वर्षाचा अनुभव होता। मग ते माहित असताना मला दुसऱ्यांना मिळवून देण्यापेक्षा आपण काहीतरी काम करून आपण तो जॉब म्हणजे त्यांना मी सांगितलं पती म्हणजे माझ्या मिस्टरांना की तो जॉब सोडा आणि आपण काहीतरी करूया आणि आपण काहीतरी दुसऱ्यांना काम देऊया, ह्या अर्थानं मी सांगत गेले। मग बघूया तरी बोलले ते की त्यामुळे पैशाची भरपूर अडचण आली। अडचण येत असताना मला महिला बचत गटातून मला काही कोणी दिलं नाही, म्हणजे घेतलं सुद्धा नाही बचत गटात, आणि मला पैसे सुद्धा कोणी दिलं नाही आणि लोन वगैरे बँकवाल्यांनी काही दिलंच नाही। दिलं नसल्यामुळं मी काय केले की माझा स्वतःचा मी एक बचत गट काढला। सुरुवातीला 2020 साली मी एक बचत गट काढला आणि त्या बचत गटाच्या जोरावरती म्हणजे मला लोन भेटत गेलं ना, लोन भेटत गेल्यानंतर मी महालक्ष्मी इंजिनियरचं हे फर्म ओपन केलं आणि माझ्या मिस्टरांना ते देत गेले। तरी पण म्हणजे बचत गटातलं थोडं कर्ज भेटलं नाही, मी स्वतः गळ्यातलं वगैरे विकून म्हणजे त्यांना हे केलं, दिलं मी त्यांना ते। आता थोडंफार म्हणजे रुटीन चालू आहे, म्हणजे एका बचत गटावर मी आता 4-5 बचत गट वगैरे काढले। महिलांना वगैरे काम पण देते आणि त्यांच्याकडून काम करून पण घेते आणि लोन वगैरे मी त्यांना देते, कारण माझ्यावर जी वेळ आली ती त्यांच्यावर येऊ नये असं मला वाटत होतं आणि आताही वाटतं। संकटांना मात करत तुम्ही आज इथवर पोहोचला। त्याचबरोबर आता वेगवेगळे उद्योग म्हणजे तुम्ही महालक्ष्मी इंजिनियर्स, महालक्ष्मी अगरबत्ती, त्याचबरोबर पापड उद्योग हे सगळं करताय।
तर संकट येतात, त्या संकटांना मात करणं आपलं एक कर्तव्य असतं. तर काय केलं तुम्ही, कसा प्रवास होता हा? संकटांना मात करूनच मी पुढं म्हणजे शिकले की बाबा एक संकट आल्यानंतर दुसरं संकटाला कसं सामोरं जायचं हे मला संकट आल्यानंतरच समजलं की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीत कसं सामोरं जायचं. म्हणजे पैशाची अडचण असू दे नाहीतर मानसिक ताण तणाव, लोक काय म्हणतील या आशेकडं म्हणजे दुर्लक्ष केलं मी. लोक काय म्हणतील हे मी काही हेच केलं. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की लोकांच्याकडे लक्ष देऊ नको, तुला काय करायचंय ते कर, तुला काय करायचंय ते कर म्हटल्यानंतर मी ह्यांचं सपोर्ट मला मिळाल्यानंतर मला परत प्रेरणा मिळाली की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्यांसाठी पण आणि इतर म्हणजे आपल्यासाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं. या प्रेरणेने मी करत गेले आणि आजपर्यंत मी करते. महालक्ष्मी अगरबत्ती आणि पापड उद्योग हे कसं सुरू केलं? डोक्यात काय आलं तुमच्या की हा बाबा हे आपण सुरू करूया? काय वाटतं? महालक्ष्मी अगरबत्तीचा सुरू करताना की माझ्या डोक्यात काही असा प्लॅन नव्हता की आता मम्मी आणि पप्पांनी माझा सूर बसवून दिला होता. मग मी मम्मी पप्पांनाच मी सांगत होते की तुम्ही करा. तर मम्मी अचानक बोलली की मी नाही म्हटली, मला काही जमणार नाही आणि तू करू शकतेस, तू कर म्हटल्यानंतर मी लोन वगैरे माझं पहिलं होतं त्यातलंच मी थोड्या पैशानंतर ती मी मशिनरी वगैरे विकत घेतल्या. तिकडं जायचं ते म्हणजे त्या मम्मीला द्यायचं ते मी इकडं घरी आणून अचानक झालं. परत मला जमेल की नाही या आशेवर मी बसले 2-3 दिवस. जमेल की नाही म्हणत मी हे केलं. म्हणजे ह्या सगळ्या रुटीन मधून मला वेळ भेटेल की नाही या आशेवर मी थांबले होते 2-3 दिवस. परत म्हटलं की मला हे जमतं आणि मी जमवून घेईन. यानंतर मी केलं. मी ते थोडा वेळ 1 महिना 2-3 महिने मला म्हणजे हे झालं. खरं रुटीन बसल्यानंतर मी 2 महिला वगैरे बचत गटांच्या घेऊन मी परत काम सुरू केलं. काही प्रॉब्लेम नाही. आता मी पापड वगैरे लोणचे पापड मसाला उद्योग आहे ना ते पण मी महिलांच्याकडे बनवून तयार करून ऑर्डर प्रमाणे मी सीझननुसार देते. आता तुम्ही मगाशी म्हणालात की आर्थिक संकटांना तुम्हाला सामना करावा लागला. तर एक वेळ अशी आली होती की तुमच्यावर त्यांनी कर्ज देण्यासाठी सुद्धा नाकारलं होतं. तर तो प्रवास कसा होता, काय सांगाल? बचत गटाच्या माध्यमातून मला कुणी लोन दिलं नव्हतं. त्यामुळे मी स्वतः एक बचत गट सुरू केला आणि त्या माध्यमातून मला एक लोन भेटलं. त्यातून मी हा महालक्ष्मी इंजिनियर्स हा फर्म ओपन केला आणि मी स्वतः एक म्हणजे मिस्टरांना एक दागिना म्हणजे स्वतःचं मंगळसूत्र मी गहाण ठेवून मी त्यांना महालक्ष्मी इंजिनियर्स या फर्मसाठी मी त्यांना सपोर्ट केले. सासरी वाढल्यानंतर मला अडचणींना पूर्ण सामोरे जावं लागलं आणि त्या सामोरे जात असताना मला एक अडचण आली की बाबा आपण मुलांना शिक्षण आणि घर खर्च कसा चालेल हे डोक्यात ठेवून मी पूर्ण एक म्हणजे स्कूलमध्ये टीचर म्हणून काम केलं. टीचर म्हणून काम करत असताना मला त्याही पैशात माझं काही घर खर्च आणि थोडं पेमेंट कमी असल्यामुळे मी दुसरं काहीतरी करायचं डोक्यात ठरवलं होतं. ठरवताना मी एक दुपारपर्यंत म्हणजे 2 वाजेपर्यंत टायमिंग माझं स्कूलचं होतं. तिथून पुढे मी शिवण क्लास घेत गेले. शिवण क्लास घेत असताना ते 1 तास शिवण क्लास घेत होते आणि शाळेतून आल्यानंतर मी लहान मुलांची क्लासेस वगैरे तेही चालू केलं. त्यातून माझं सर्व म्हणजे रुटीन बसलं. तुम्ही क्लासेस सुद्धा घेता, तर शिवण क्लास सुद्धा तुम्ही घेता, तर ते कसं सुरुवात केलं तुम्ही, काय सांगा? शिवण क्लास तर सुरुवात करत असताना मी शाळेत असतानाच माझं शिवण क्लास झालं होतं. 10वीच्या सुट्टीनंतर माझं शिवण क्लासेस वगैरे झालं होतं. सासरी वाढल्यानंतर मला थोडा प्रॉब्लेम झाला. मग घर बसल्या काही करू काही हे डोक्यात माझ्या काही सुचत नव्हतं. सुचत नसल्यानंतर मी जॉब ही कुणी एक 6 महिने वर्षभर मला जॉब कुणी दिला नव्हता. त्यामुळे मी घर बसल्या तेही करत गेल्यानंतर 1-2 महिला आल्या की तुला हे ब्लाऊज कुणी शिवलं, कोण ड्रेस शिवतं हे मला सांग, मी त्यांच्याकडून जाते. तर मी शिवलं म्हटले, मग मला पण शिकव की या आशेने त्या महिला माझ्याकडे आल्या.
एका महिन्यानंतर ती महिलांना मी शिकवले की दुसऱ्या महिलांना ती चर्चा होत होत गेली. अशा एक महिला म्हणजे एका महिलेकडून मला एक 50 ते 60 महिला मला त्या शिवण क्लासेसला मिळाल्या. आणि त्या महिला आता 20 ते 25 महिला त्या दुसऱ्यांना शिकवतात आणि एक 10-15 महिला त्या घर बसल्या काहीतरी स्वतःचं इन्कम चालू केलेले आहे. हा संघर्षमय प्रवास करत तुम्ही आज इथवर पोहोचलात. वेगवेगळे उद्योग तुम्ही आता स्वतः ते चालवता, त्यांना चालना सुद्धा देता आणि इतरांना तुम्ही मदत सुद्धा करता. तर हे सगळं करत असताना एक खंबीर साथ आपल्याला गरजेची असते. असं कोण आयुष्यात तुमच्या आहे का? माझ्या आयुष्यात मला खंबीर साथ दिली ती माझ्या मिस्टरांनीच दिली. मिस्टरांचा सपोर्ट होता म्हणून मी इथपर्यंत आले. कारण एका स्त्रीच्या पाठीमागं एका नवऱ्याचाच अधिकार असतो की बाबा तू चल पुढं, मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणणारे माझे पतीच होते. आणि माझे आई वडिलांनी पण थोडा सपोर्ट केला की बाबा नोकरी नाही म्हणून तू डगमगू नकोस, की आम्ही तुला सपोर्ट करू, साथ करू, असं म्हटले की काहीतरी उद्योग चालू कर, त्यातून तुला ती प्रेरणा मिळेल आणि तू काहीतरी करू शकतेस, ही आश्वासन मला त्या आई वडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी दिलं. त्यातून मी ते सुरू केलं. कारण मी शिकले याचं मला की हे वाटत होतं की बाबा आपण काहीतरी शिकलोय यार, ते आपण जॉबच करायला पाहिजे आणि जॉबच करूया, हेच माझ्या डोक्यात होतं. एवढं शिकून काही उपयोग असं वाटत होतं की नाही, ह्या उद्योगामध्ये मी पडल्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपण नोकरीपेक्षाही उद्योग चांगला करू शकतो आणि एकच म्हणजे आपलं न बघता दुसऱ्यांचाही विचार करू शकतो, दुसऱ्यांनाही नोकरी किंवा मदत करू शकतो नोकरी स्वरूपात त्यांना देऊ. या अर्थाने मी सगळं चालू केलं. आज तुम्ही अनेक संकटांना सामना करत त्याला तोंड देत आज इथवर तुम्ही पोहोचलात. तर या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? महिलांना एकच माझं म्हणजे सांगायचं आहे की इथं आल्यानंतर मला थोडं भीती वाटत होती, खरं तुमच्याच माध्यमातून मला सपोर्ट मिळाला की ह्या जशा महिला आहेत तशीच मी आहे. आणि सगळ्या महिलांना सांगायचं आहे की म्हणजे मी जसं उद्योग करते तसं तुम्हीही करा. एक महिला असे भरपूर उद्योग काही करू शकते, एका दिवसातच नव्हे तर म्हणजे रोजचं रुटीन, भले ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत असू दे, नाही तर संध्याकाळी आपलं म्हणजे वेळेनुसार काही काम केलं तरी चालू शकतं. मी उद्योग भरपूर म्हणजे महालक्ष्मी इंजिनियर्स असू दे, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन असू दे, क्लासेस असू दे, शिवण क्लासेस असू दे, लहान मुलांचे क्लासेस असू दे, तरी महिला बचत गटाचे असेल, बचत गटाच्या माध्यमातून मी लोन वगैरे देते ते असू दे, हे सगळं मी स्वतः करते. स्वतः करत करत दुसऱ्यांनाही सांगते तुम्ही ताई करू शकताय आणि मी केले तुम्हीही करा, असं मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. नक्कीच मॅडम, हा तुमचा प्रवास सगळ्यांनी बघितल्यानंतर एक ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि मी ही काही कमी नाही आणि मी ही करू शकते असं त्यांच्या मनामध्ये विचार येईल. नक्कीच त्यांना हा तुमचा मोलाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आज तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा संघर्षमय प्रवास तुम्ही सांगितलात, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे उद्योग करता त्या संबंधित सर्व माहिती सांगितली आणि आज इथं आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू.